हॅलो गाईज, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा प्लॅन तर अजून काही ठरलेलं नाही आपलं काय करायचं. सो बघूयात काहीतरी करत आपली रोजचीच कामं असतात. सो तेच करणार आहे. फर्स्ट आपली झाडू मारायचं आपल्याला. सो चला आता झाडू मारून घेऊयात, घर साफ करूयात. रुला दिया आपने। एक आदमी में इतना टैलेंट कैसे होता है? माझा आता कचरा काढून झाला आहे आणि तुम्हाला पाऊस दाखवतो. एवढा पाऊस पडतोय ना, तुम्हाला दाखवतो नदीला किती पाणी आलंय ते. चला बघूयात. पाऊस बघा, हा एवढा पाऊस लागतोय. तिकडे बघा पाणी बघा नदीला किती झालं, फुल भरले नदी. माझ्या फोनवरती पाणी पडतोय असं मला आतमध्ये जातं बघा. पाणी ना असं आतमध्ये येतं ह्याच्यामुळे ना पाणी सर्व आतमध्ये येतं. हे बघू शकतो तुम्ही, खूप पाणी येतं. ग्रिल वगैरे बसवले नाही ना, म्हणून आता ग्रिल बसवल्यानंतर मग हे काय पाणी येणार नाही. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी. आणि आपल्या ब्लॉगमध्ये एक माणूस राहिलाय दाखवायचं. कोण आहे तुम्ही गॅस करा. अक्का पब्लिक को मालूम है कौन आने वाला है, तेरे को नहीं मालूम. इथे खाली बसलाय बघा तो काय करतोय. किट्टू ए गोटी देखा मैंने. गोटी गोटी इकडे. किट्टू इकडे ये. आम्ही दोघंच आहोत घरामध्ये. बघा माझं किट्टू. चुप रहना भाई, बंद करना तेरा बकवास, बंद कर अभी. बहुत हो गया मजाक, शेयरी करता है सब, मालूम है सब. आज किट्टू आणि मी मस्तपैकी एन्जॉय करणार आहोत. बाहेर बघा पाऊस मस्त पडतोय. सो आज आम्ही काहीतरी बनवू. किट्टू काय खाणार? किट्टू सांग तू काय खाणार. माव तुला खाऊ खायचं? ते खाऊ पाहिजे, तुला भेटणार नाही. चला ह्याला सोडतो आता. मी जातो डायरेक्टली अंघोलीला, कारण की मला पटकन फ्रेश व्हायचं आहे. पहली फुर्सत में निकल, कोई जरूरत नहीं हिंदुस्तान को तेरी. सो चला बाय. किचन वगैरे पण क्लीन करायला लागणार आहे, कारण की मला सर्व क्लीन लागतं. यस. सो एक फडका मारणार आहे की झालं, कारण की पाणी जास्त पडतं ना. कारण की ना, अरे कहना क्या चाहते हो. पाणी वगैरे आलं ना, हे सर्व किचनवरती पाणी होतं ना नळाचं. सो पुसून घेतो पाणी वगैरे. सो त्याचं झालं डन. थोडंच होतं फक्त क्लीन करायचं. ओके डन. तर गाईज माझी आता अंघोळ झालेली आहे. आणि आता आपण जाऊयात किचन मध्ये. काहीतरी बघूयात खायला बनवलं की नाही मम्मीने, नाहीतर मग मीच बनवेन, कारण की मला तर आवडतं बनवायला. अच्छा. आणि चला तर आता तुम्हाला दाखवतो काहीतरी मी. बघूयात काहीतरी बनवूयात आपण. लाईट पण गेले आणि म्हणजे चार्जिंग पण 20% आहे. आता आपला ब्लॉग होतो की नाही याची काही गॅरंटी नाही आहे. ये क्या हो गया, ये क्या सुन रहा हूँ मैं. बट ठीक आहे. आणि मम्मीने काही जेवण काही करून गेलेली नाही आहे. मेरा तो इतना लाइफ खराब हो गया है, इतना लाइफ खराब हो गया है मेरा. काल रात्री बनवलं होतं तेच जेवण आहे. सो बघत काहीतरी बनवूयात. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर गाईज मी आज विचार केला की काय बनवायचं. सो जास्त काय नव्हतं माझ्याकडे. सो सुकट होती. सुकट म्हणजे जवला बोलतात त्याला. सो हा बघा, हा घेतलाय जवला मी. थोडाच टाकायचा असतो, तर त्याचं कालवण करणार आहे. ठीक आहे. जे की तुम्ही साळण पण बोलतात काय काय जण. सो कालवण बनवणार आपण, आणि त्यामध्ये आता काय काय यूज करणार ते दाखवतो तुम्हाला. सो हे बघा, घेतला टोमॅटो, कांदा, 2 बटाटी आणि कढीपत्ता, जो का पूर्ण नरमले, पूर्ण त्यात जीवच नाही. क्या बोला तूने. इकडे भात तर मी बनवायला ठेवलेला आहे एक साईडला. पहिला मी टोमॅटो कट करतो. काय आता ह्याला टोमॅटो पाहिजे वाटतं. दर ये किट्टू. आमचा किट्टू आहे ना, तो टोमॅटो पण खातो. मला अजीब जानवर है. बघायचं आहे. थांब दाखवतो. हा बघा टोमॅटोसाठी बघा टोमॅटोसाठी. एक किट्टू आहे बघ.
आता बघ, बघितलं बघितलं. असता म्हणजे वेज पण खाता आमचा बोका. कितना भी खाए फूका ही रहता है. म्हणजे किट्टू हा. अरे संपला आता नाही आहे. बघितलं नुसता टोमॅटोचा हवरा आहे. पागलू चुकू चुकू चुकू. हे पटापट मी कट करून घेतो ठीक है. कारण की मला खूप भूक लागले. सो टोमॅटो फर्स्ट काटतोय मी. मला पहिला कांदा कापायचा होता. ये क्या है? बट ठीक आहे, आपण कापतो. हा सारखा सारखा वरती येतोय. त्याला टोमॅटो पाहिजे. टोमॅटो पगलू बघा. आता बसून पण देत नाही आता चेअर वरती. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. असा आगाव आहे. आता जे आपले बटाटे आहेत ना त्याला मी कट करून घेतलेत. असे तुकडे केलेत असे मोठे मोठे. आणि त्यांना धुवून घेऊयात कारण की माती वगैरे खूप असते ना. धोते जाओ धोते जाओ धोते जाओ धोते जाओ धोते जाओ. सो ते धुवून घेऊयात सर्व. आणि मग ह्याच पाण्यामध्ये धुतल्यानंतर फ्रेश पाणी टाकायचं. त्याच्यानंतरला म्हणजे आपली सुकट आहे ती याच्यामध्ये टाकून ठेवायची जरा भिजायला. ओके. अच्छा. म्हणजे ती जी माती असते ना सुकटमध्ये ह्या म्हणजे जवळ्यामध्ये ती खाली तळाला जाऊन इकडे बसते. आणि मग वरचं पाणी फेकून द्यायचं. सॉरी, खालची घाण सरी फेकून द्यायची आणि वरचं पाणी घेतलं तरी चालेल ना तर फेकलं तरी चालेल. ठीक है. ओके. टोमॅटो कापून ठेवला आहे आणि तो ना जायला बघतो तिथे. म्हणजे त्याला खायला टोमॅटोमध्ये कुठे तो वाट बघतो. तर माझ्याकडे बघतोय. कैमरा बंद कर. क्या काट डालूंगा. कसाई मंत्री. बरोबर इथे उडी मारेल तो. पण आता मी बघतोय ना तो मारणार नाही उडी. आता पोटॅटो धुवून घेतलेत मी आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला जवला टाकायचा आहे हा. त्याच्यानंतर पाणी आणि असाच भिजत ठेवायचा याला. ह्याच्यामध्ये बटाटा आणि जवळा. आता इथे मी कढाई ठेवले. तुम्ही टोप घेतला तरी चालेल तुमच्याकडे कोणचं भांडं असेल ते. आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला तेल. पहिला टाकायचा आहे कढीपत्ता. कढीपत्ता सुकलाय म्हणून तो तडतडणार नाही तेलामध्ये. गजब बेइज्जती है. म्हणून मी टाकलाय म्हणून तो तडतडलेला नाही आहे. ओके. नाही तर तुम्ही लोक लगेच बोलणार काय तेल तापलं नाही आणि लगेच ह्याने टाकलं पण तेल तापलं होतं पण तो सुक्का आहे म्हणजे सुकलेला आहे कढीपत्ता. ओके. यू वेरी चालाक ब्रो. बहुत चालाक चालाक ब्रो चालाक. आता टाकूयात कांदा. मिक्सी करायचा आता मस्त. कमी टाका मीठ नाही तर होताच डब्बा. आणि नंतर मग मला बोलायला आर्यनने सांगितलेलं असं असं टाकायला मीठ आणि आता खारट झालंय. चालणार नाही अजिबात. तुला काय पाहिजे? टोमॅटो टोमॅटो पाहिजे. हा बघा त्याला परत दिलं ना तो बघ. बघितलं कसं खातोय. टोमॅटो पगलू झालाय. हा पगलू पोके आमचा एकदम. बघा कांदा मस्त पोळला आता. त्याच्यामुळे टाकायचं आपल्याला टोमॅटो. तर मिक्स करा. एकजीव करून घ्या. टोमॅटो सॉफ्ट झाला का मग आपण टाकूयात आपले मसाले. आता टाकूयात आपण हळद, लाल घरचा तिखट, गरम मसाला, धना पावडर, लाल तिखट पावडर ज्याने कलर छान येतो. अरे देवा ये गडबड है बाबा. मिक्स जे आपण घरी वाटण बनवतो ना सो ते 1 चम्मच टाकतोय मी. ह्याचा पण तुम्हाला मी व्हिडिओ पाठवेन आम्ही वाटण कसं बनवतो त्याचा. सो 1 चम्मच मी टाकलेला आहे. आता मिक्स करा. हलकसं पाणी टाका. आपली जी बटाटे आहेत ना ती टाकायचे जेणेकरून हे लवकर शिजणार याच्यामध्ये म्हणून हे टाकलं. बटाटा आहे ना तो लवकर शिजेल आणि आपलं जे कोलिम आहे म्हणजे सॉरी सुकट आहे ती म्हणजे लवकर ह्याच्यामध्ये जर आता टाकली ना तर ती पटकन शिजून जाणार. त्याचं कील होणार. सो ते नंतर टाकायचे आपल्याला. सो आता बटाटा शिजून द्या. थोडासा शिजला का मग आपण त्याच्यामध्ये आपलं सुकट टाकूया. ठीक आहे. ओके. आत्ता आपण ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला कोलिम.
सॉरी मी सारखं कोलिम बोलतोय, मला कोलिम वाटतंय, म्हणजे कोलिमच आहे पण सुकट बोलतात. मी आता जरा हँग झालो तुम्हाला सांगता सांगता मला समजत नाही मी कोलिम बोलतोय सुकट बोलतोय मध्येच जावला बोलतोय. क्या बोलूं मैं इस पे, क्या बोलूं क्या मैं इस पे, मैं कुछ बोल ही नहीं सकता. आमच्याकडे सुकट बोलतात पण ठीक आहे, होतं असं कधी कधी, समजून घ्या तुम्ही. मिक्स करूयात. तर तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाका, तुम्हाला घट्ट पाहिजे तर घट्ट ठेवा आणि जर पातळ पाहिजे तर पातळ, जास्त पाणी टाका. अपने हो गया, अपने को सिर्फ पानी निकालना. हे बघा मस्त वाटतंय ना, खूप भारी लागतं. पावसाचा टाइम आहे आणि मस्त भात आणि गरमागरम हे कालवण खूप भारी लागतं. एकदा नक्की करून बघा घरी तुम्ही. ही पोरं बघा काय करतायत, थांबा तुम्हाला दाखवतो. ती बघा काय पाण्यात जायची काही गरज आहे का ह्यांना, थोडं घाण पाणी येते पावसाचा, साठलेला सर्व आहे. स्विमिंग पूल साफ पण करत नाही. बघा तुम्ही, बघा ना त्या घाणीमध्ये नसं पावतायत. मला जली ना तेरी भी जली ना. नाही बाबा, मला नाही जायचं, आजारी पडायचं. आता हे उद्या बोलणार की हा आता आम्हाला बरं नाही वाटत आहे, आम्ही उद्या शाळेत नाही जाणार, मग शाळेच्या मस्त सुट्ट्या. सो मी मीठ थोडं टाकतोय. ह्याच्यामध्ये कोकम पण टाका तुम्ही, तुमच्याकडे आंब्याची वसरी असेल तर ती पण टाकू शकता. नाहीतर बघा कोकमची एक फळ टाकायची, पण ते नंतरला एंडिंगला टाका, आधी टाकू नका, नाहीतर आंबट आंबट जे की तुम्हाला खावणार नाही. समजलं? तर ज्याला आंबट आवडत तर खाईल, पण हे लास्टलाच टाका, जेणेकरून ह्याचं जे आंबटपण आहे तो कमी उतरतो, म्हणून लास्टला टाका. ठीक है, समझ गया. आधी टाकू नका, नाही तर ह्याचं शिजून कील होईल आणि हा लवकर मेल्ट होतो. तुम्हाला तर माहिती आहे, कोकम आहे, दुसरं काय नाही. खाऊन बघू का? खूपच आंबट आहे, पण ठीक आहे, मला आवडतं. नहीं, डर गया मैं, फट गई मेरी. क्यों देखो घूस पिंपल कैसे बाहर आ गए. मुझे मत मारना भाई, मुझे मत मारना. कुच्चू पुच्चू तुम कहाँ हो, मुझे याद आ रही है तेरी, मेरे प्यारे प्यारे कुच्चू पुच्चू. ए कुच्चू पुच्चू, ए किट्टो, जेवायचं नाही का तुला? शी कशी किसी करतो मला ना आला एक. आणि आपलं गरमागरम सुट्टीचं कालवण रेडी. तर गाईज आपलं आता कालवण बनवून झालेलं आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता मी डायरेक्टली जेवण घेतो आहे, इकडे जेवण आहे इकडे. सो आता मी जेवण घेतो आणि डायरेक्टली आता भेटूयात न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.